नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अबाउट दी टाटा टियागोबद्दल. सो टाटा टियागोचा न्यू व्हेरियंट मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे. सो या गाडीमध्ये तुम्हाला नवीन कॉस्मेटिक्स काही चेंजेस बघायला मिळतात, जसे की हेडलाईटमध्ये चेंजेस, ग्रिलमध्ये, बंपरमध्ये मेजर चेंजेस केलेले आहेत. त्याचबरोबर रिअर सेक्शनमध्ये, रिअर टेललाईटमध्ये सुद्धा या गाडीत चेंजेस केले आहेत. साईड प्रोफाईल या गाडीचा सेमच आहे अजूनही. इंटिरियर्समध्ये काही मेजर चेंजेस केले आहेत, जसे की डॅशबोर्ड, डोअर पॅनल या सगळ्या गोष्टी चेंज केलेल्या आहेत. त्याचबरोबर ही गाडी अजून आता अट्रॅक्टिव्ह प्राइजेसमध्ये लॉन्च केलेली आहे. सो ही गाडी तुम्ही घ्यायची की नाही याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. सो जर तुमचं बजेट टाईट असेल, तुम्हाला एक CNG गाडी हवी असेल, 7-7.5 रुपयाच्या आत, 7 लाख रुपये तुमचं बजेट असेल, तर तुम्ही ही गाडी घेऊ शकता. तुम्ही या गाडीचं प्युअर व्हेरियंट घ्या. जर बजेट टाईट असेल तर एकदमही बेस्ट व्हेरियंट घेऊ नका, कारण त्या गाडीमध्ये तुम्हाला रिक्वायरमेंटचे सुद्धा काहीच फीचर्स येत नाही. सो तुम्ही प्युअर व्हेरियंटकडे जावा. या गाडीचं पेट्रोल किंवा CNG कोणत्याही व्हेरियंटकडे जायचं असेल तर. आणि जर तुम्हाला जास्त पैसा असेल तुमच्याकडे व तुम्हाला जर 8 लाखच्या वर घ्यायची असेल तर या गाडीकडे नको जाऊ, कारण ही गाडी सेन्स नाही बनवत 8 लाखच्या वरच्या सेगमेंटमध्ये जाण्यासाठी. आणि तुम्हाला 8 लाखच्या अंडरही या गाडीत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन भेटतो. हा एक गाडीचा फायदा आहे. जर तुमचं बजेट टाईट असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण लाँग टर्ममध्ये हा ऑटोमॅटिक कसा असेल त्यावर अजूनही क्वेश्चन्स आहेत. सो तुम्ही गाडी घेऊ शकता. जर तुमचं बजेट 7.5 लाख किंवा 8 लाखच्या अंडर असेल तर या गाडीकडे तुम्ही नक्की जावा. पेट्रोल, CNG व ऑटोमॅटिक तीनही ह्याच्यात ही गाडी मिळून जाते तुम्हाला. या गाडीचा कंपॅरिझन व्हिडिओ अदर कॉम्पिटिटर्ससोबत, स्विफ्टसोबत वगैरे मी आणणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.